ज्ञानमंदिरे जपण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे काळाची गरज. भारत गीते. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि या शिक्षणाच्या जोरावरच अनेक कुटुंबे आज स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत. मात्र आजच्या काळात ग्रामीण भागातील ही ज्ञानमंदिरे आणि त्यामध्ये शिकणारे जिवंत देवरूपी विद्यार्थी जपण्याचे काम सर्वांनी मिळून करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस भारतराव पाटील गीते यांनी केले आहे. अश्वी परिसरातील पिंपरी लौकी येथे दिव्यज्योत फाउंडेशन संभाजीनगर या सेवाभावी संस्थेच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. जिल्हा परिषद केंद्र शाळा, वस्ती शाळा आणि प्रवरा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत उच्च दर्जाच्या शाई पेनाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून भारतराव पाटील गीते होते. भारत गीते म्हणाले की आजच्या काळात ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमधून दर्जेदार शिक्षण दिले जात असतानाही पालकांचा कल खाजगी इंग्रजी शाळांकडे वाढत आहे. ही बाब भविष्यासाठी चिंताजनक असल्याचे गीते यांनी नमूद केले. अनेक शाळा पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असताना पिंपरी लौकी गावातील ग्रामस्थ आणि दानशूर व्यक्तींनी हे ज्ञानमंदिर वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. मी प्रथमतः पिंपरी लौकी आजमपूर ग्रामस्थांच्या वतीने ते आपल्या गावचे सुपुत्र आहे, परंतु त्यांनी केलेलं हे दानशूर काम खऱ्या अर्थाने या ज्ञान मंदिरातली या देवांसाठी हे खरे परमेश्वर आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की आम्हाला हे परमेश्वर जपायचे आहे. आज ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळांमधूनच चांगले शिक्षण मिळते. मात्र बदलत्या काळात पालकांचा ओढा बदलतोय. आज दिव्यज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश मुंढे यांनी 400 विद्यार्थ्यांना पेन वाटप करून जो मदतीचा हात दिला आहे तो खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. गावातील उच्चशिक्षित तरुणांनी आणि ग्रामस्थांनी आपल्या शाळांकडे लक्ष देऊन डिजिटल शिक्षणासाठी तन मन धनाने सहकार्य करावे, जेणेकरून आपले विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकतील. यावेळी दिव्यज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि गावचे सुपुत्र गणेश मुंढे यांनी 400 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष भाऊसाहेब मुंढे, शिक्षणप्रेमी माजी प्राचार्य अशोकराव गीते, किशोर सांगळे, निलेश मुंढे, मुख्याध्यापक राजेंद्र बोंद्रे, मुख्याध्यापक राजेंद्र खेमनर, सहाय्यक शिक्षक पर्वत सर यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. रिपोर्टर झुंजार न्यूज, आश्वी. स्वादिष्ट राईस खीर आता घरच्या घरी. सुरुवात करूया राजहंस दुधापासून. पॅनमध्ये दूध गरम करून छान उकळी आणा. आता कढईत तांदूळ हलक्या आचेवर भाजून घ्या. त्याच कढईत राजहंस तूप घाला. यानंतर काजू आणि बदाम घालून सोनेरी रंग येईपर्यंत रोस्ट करा. भाजलेले ड्रायफ्रुट्स बाजूला काढून ठेवा. आता त्याच कढईत मनुके हलकेसे रोस्ट करा. मग त्यात भाजलेले तांदूळ आणि थोडंसं पाणी घालून तांदूळ मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर उकळलेलं दूध त्यात घाला. सगळं मिश्रण छान एकजीव करा. आवडीनुसार साखर घालून पुन्हा हलक्या हातानं मिक्स करा. आता रोस्ट केलेले काजू, बदाम आणि मनुके घालून खीर मंद आचेवर उकळू द्या. हळूहळू खीरीला रिच आणि क्रीमी टेक्स्चर येऊ लागतं. तयार खीर बाउलमध्ये सर्व्ह करा. वरून ड्रायफ्रुट्स घालून सुंदर गार्निशिंग करा. प्रत्येक चमच्यात गोडवा आणि घरगुती स्वादाची खास मजा. फॅमिली सोबत नक्की एन्जॉय करा ही रिच राईस खीर. राजहंस, चवीत परंपरा.